नमस्कार, प्रहार टीव्हीच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. फेस टू फेसमध्ये आपण समाजावर प्रभाव पाडणाऱ्या विविध व्यक्तिमत्वांचा इंटरव्ह्यू घेत असतो. आज आपल्यासोबत आहेत हिंगोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख. आपण त्यांच्याकडून विविध पैलूंवर प्रकाश पाडून घेऊयात. देशमुखचं स्वागत आहे आपलं. नमस्कार, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तर मला सांगा की हिंगोली जिल्ह्याचं राजकारण आज कुठं आहे, काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे चाललं आहे? खरं तर हिंगोली जिल्ह्याला राजकीय खूप मोठा वारसा आहे. त्या वारशामध्ये तुम्ही पाहत असाल या जिल्ह्यातल्या मोठाल्या नेत्यानं, मग ते आदरणीय शिवाजीराव देशमुख असतील, आदरणीय साहेबराव देशमुख असतील, साहेबराव पाटील असतील, सूर्यकांताताई पाटील असतील, राजूभाऊ सातव असतील, वैजनाथाप्पा सराफ असतील, असा मोठा इतिहास या जिल्ह्याचा राहिलेला आहे. आणि एक वजनदार नेते राज्यामध्ये या जिल्ह्याचे राहिलेले आहेत, देशामध्ये राहिलेले आहेत. पण या 5-6 वर्षामध्ये या जिल्ह्याचं राजकीय वातावरण एकदम गलिच्छ झालेलं आहे. गलिच्छ टीकाटिप्पण्या असतील, सत्ताधारी आमदार त्या ठिकाणी उपोषणाला बसणारे असतील, किंवा या जिल्ह्यात 2 नंबरमध्ये उफाळलेली 2 नंबरचे धंदे, मग ते मटका असेल, जुगार असेल, गुटखा असेल, प्रत्येक गल्लोगल्ली हे धंदे त्या ठिकाणी झालेले आहेत, चालू झालेले आहेत. आणि याच्यावर कुठेही अंकुश राहिलेला नाही. सगळ्यात मोठा जे दुर्दैव असा आहे की 2 नंबरचे धंदे बंद करण्यासाठी विद्यमान सत्ताधारी पक्षाचा, ज्या पक्षाचा गृहमंत्री आहे त्या पक्षाच्या आमदाराला उपोषणाला बसावं लागलं, जिल्हाधिकाऱ्याची कार्यालयाच्या दालनात उपोषणाला बसावं लागलं. असं असतानासुद्धा या जिल्ह्यातले 2 नंबरचे धंदे बंद करू शकले नाहीत. ही या जिल्ह्याचं दुर्दैव आहे. एकंदरीत आपण बघितलं तर हिंगोली लोकसभेत आपल्याला यश मिळालेलं आहे. त्याचं नेमकं गमक काय आहे? कारण शिवसेना फुटली, शिवसेनेमध्ये उभी फूट झाली, त्यानंतरही आपण यश संपादन केलेलं आहे. खरं तर हिंगोली लोकसभा जिंकणं आमच्यासाठी काही नवीन नाही. या मतदारसंघानं हमेशा शिवसेनेच्या पाठीमागं खंबीरपणे लोक राहिलेले आहेत आणि यावर्षीसुद्धा तसंच झालेलं आहे. तुम्ही पाहत असाल की आदरणीय उद्धव साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रचंड बहुमतानं ही सीट जिंकलो आणि ते आम्हाला अपेक्षित होतं. कारण असं आहे की या जिल्ह्यानं हमेशा बाळासाहेबाच्या विचारानं प्रेरित होऊन काम केलेलं आहे. आमची संघटन बांधणी चांगली आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही ही निवडणूक जिंकलेलो आहोत. लोकसभा झाली, आता काही दिवसांवर विधानसभा येऊन ठेपलेली आहेत. तर विधानसभेचं चित्र नेमकं कसं असेल? हिंगोली जिल्ह्यातलं 3 विधानसभा आहेत, 3ही वेगवेगळ्या पक्षाकडे आहेत. कसं चित्र असेल? आपणही विधानसभा मागतायत, आपलं पक्ष मागतायत, एकंदरीत काय चित्र असेल विधानसभेचं? परवाच आदरणीय आमचे नेते भास्कर जाधव साहेब यांचं या ठिकाणी दौरा झाला आणि आम्ही असं निश्चित केलं की हिंगोलीच्या तिन्ही जागा शिवसेनेला लढवणार आहे आणि मोठ्या ताकदीनं आम्ही लढवणार आहोत. त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं नेतृत्व शिवसेना करते. या जिल्ह्यामधल्या बहुतांश नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहेत, मार्केट कमिट्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत, सोसायटीच्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत आणि त्याच्यामुळं या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या 3ही जागा आम्ही लढवणार आहोत. त्याचं कारण आहे की महाविकास आघाडीचे जर सत्ता स्थापन करायची असेल तर आपल्याला ताकदीनं आमदार निवडून आणणं गरजेचं आहे आणि आम्ही शिवसैनिकांनी असं ठरवलं की हिंगोली जिल्ह्याचे 3च्या आमदार महाविकास आघाडीच्या सहकार्याने शिवसेनेचे निवडून आणू. आता आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी 3 विधानसभेत दावा ठोकलेला आहे. तर महाविकास आघाडीचे इतर घटकपक्ष जसं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ह्यामध्ये नाराजी एकंदरीत दिसते. याचा फटका आपल्याला बसेल का? कसं आहे, जोपर्यंत तिकीट येत नाही तोपर्यंत प्रत्येकाचा जागा मागण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने मागितल्या पाहिजे, त्या गोष्टीचं मी समर्थन करतो आणि प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पक्षाकडे जागा मागणार आहे. पण तुम्ही पाहत असाल की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणे 3ही विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड लीड झाली, त्या प्रमाणामध्ये आम्हाला जागा मागण्याचा हक्क आहे आणि आम्ही त्या मागितल्या तर निश्चितच त्या आम्हाला मिळणार आहेत. तसं आमच्या पक्षश्रेष्ठीसोबत बोलणं झालं आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या 3ही जागा निवडून आणणार आहोत. आम्हाला इकडं जास्त जागा जर दिल्या तर त्यांना कुठं दुसरीकडे जागा मिळतील, असं सगळं होणार आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि निश्चितच आपण पाहत असाल की गेल्या 30-40 वर्षामध्ये हिंगोली हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळं आम्ही ह्या जागा हक्कानं मागणार आहोत आणि खेचून आणणार आहोत. पण हिंगोलीचा जर विचार केला आपण तर हिंगोलीचे इथले आमदार आहेत ते 3 वेळेसचे सलग आमदार राहिलेले आहेत. माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, तर ते काँग्रेस पक्ष ती जागा सोडून आपल्याला देईल असं आपल्याला वाटते का? पक्षाच्या राज्य लेवलला ज्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये जी जागा
जो पक्ष जिंकू शकते सर्वेनुसार त्या पक्षाकडे ती जागा देण्यात येईल असं ठरलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं हिंगोली जिल्ह्याच्या तिन्ही जागेवर शिवसेनेनं दावा केलेला आहे. हिंगोली विधानसभेची जागा त्यामध्ये प्रामुख्यानं असं झालेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल की आत्तापर्यंत हिंगोली विधानसभेनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या पूर्ण 6 विधानसभापैकी सगळ्यात जास्त लीड जर कोणत्या मतदारसंघाने दिली असेल तर ते हिंगोली विधानसभेने दिलेली आहे. यावेळेससुद्धा एवढं सगळी पक्षाची फुटाफूट झाली असतानासुद्धा आणि एकीकडे पैशाचा महापूर असताना दुसरीकडे आम्ही ताकदीनं लढलो आणि हिंगोली विधानसभेनं 37,000ची लीड आदरणीय नागेश पाटलाच्या पाठीमागं खंबीरपणे उभी केली आणि त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं. बरं, आता खाजगी प्रश्न आहे की हिंगोली विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात तर त्याचं कारण काय? पक्षाने तुम्हाला तिकीट का द्यावं? तिकीट जर मिळालं तर लोकांनी तुम्हाला निवडून का द्यावं? खरं तर हिंगोली विधानसभेसाठी मी इच्छुक आहे. त्याचं कारण असं आहे की या हिंगोली विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला बदल घडावा लागणार आहे आणि प्रामुख्यानं 2-4 रोड केले, 2-4 नाल्या केल्या म्हणजे विकास होत नाही. या हिंगोली विधानसभेचा जो विकास थांबलेला आहे तो आपल्याला पूर्ण करायचा असेल तर एक व्हिजन घेऊन आपल्याला समाजासमोर उभं राहावं लागणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही पाहिलं असेल सिंचन असेल, शिक्षण असेल, उद्योग असतील, या गोष्टीकडे आपल्याला गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की मोठमोठ्याल्या गप्पा हाणणाऱ्याच्या विकासाच्या गप्पा हाणणाऱ्या लोकांना एक साधा उद्योग या हिंगोली शहरात आणता आला नाही. आपलं एवढं मोठं शहर आहे, कुठलं मेडिकल कॉलेज नाही, कुठलं इंजिनियर कॉलेज नाही, कोणत्याच त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आपण कोसो दूर आहोत. एखाद्या सर्वसामान्य महिला भगिनीला असतील, पुरुषांना असेल, एखादं पार्क असायला पाहिजे चांगल्या पद्धतीचं, तसं कुठलंही पार्क या शहरामध्ये नाही. आणि या ऐतिहासिक शहर असलेला हिंगोली असेल, ग्रामीण भाग असलेला सेनगाव असेल, या दोन्ही तालुक्यामध्ये तुम्ही पाहत असाल आमचं आपलं खाकी बाबा मठ असेल, तुमचं चिरागशाह दर्गा असेल, ह्या बाकीच्या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला चांगल्या करता येतात. एक आपल्याला पोरायला रोजगार त्या ठिकाणी मिळू शकतो, चांगले कॉलेज आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो, चांगले उद्योग या ठिकाणी आणू शकतो, सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या रेल्वे आहे, मुबलक प्रमाणात पाणी आहे, आपल्याला 2-2 धरणं उशाशी आहेत पण आपल्या कोरड घशाची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. किती दिवसापासून आपल्या कयादूवर आपल्याला डावा कालवा करायचे अनेक दिवसापासूनचे स्वप्न या हिंगोली विधानसभा क्षेत्रातील लोकांचे आहे ते निश्चितच मी आमदार झाल्याच्यानंतर मार्गी लावणार आहे आणि त्यासाठी मला लढायचं आहे. खरं तर बाकीचे लोक कोणाची अडवायची आणि कोणाची जिरवायसाठी मला राजकारण करायचं नाही. तर या हिंगोली विधानसभेचा भौतिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास झाला पाहिजे आणि तो जर विकास करायचा असेल तर सिंचन, शिक्षण आणि औद्योगिकरण ह्या 2-3 गोष्टीकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते देण्याची कुवत या सत्ताधाऱ्यामध्ये नाही, या संबंधित उमेदवारामध्ये नाही. शिवसेना पक्ष हा आक्रमक आहे, तुमची स्वतःची छबी एक आक्रमक छबी राहिलेली आहे. पण एकंदरीत जर बघितलं मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांचे प्रश्न असो, मग महिलांचे असो, आपण आक्रमकतेने मांडताना दिसत नाही. याचं काय कारण आहे? छोटे मोठे आंदोलनं होत आहेत पण एक मोठ्या स्वरूप ज्याला व्हायला पाहिजे जेणेकरून सरकारपर्यंत त्याचा आवाज पोहोचला पाहिजे, असं होताना काय दिसत नाही. कसं आहे, तुम्ही पाहत असाल की मी ज्यावेळेस एखादं आंदोलन माझ्या पक्षाच्या मार्फत घेत असतो किंवा माझ्या वैयक्तिक विषय असला तरी घेत असतो तर तुम्ही पाहत असाल की ते आंदोलन छेडीत नेण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे. मग तुम्ही जी आक्रमकपणा आहे आता ती परिस्थिती राहिली नाही. आता फक्त नाव जरी सांगितलं तर अधिकारी भितात, काम करून देतात आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात. आणि तुम्ही पाहत असाल की आता परवाच तुम्ही पाहिलं असेल की पोलीस अधीक्षकासंग आमची बाचाबाची झाली आणि त्या ठिकाणी अभिमानानं सांगावं असं वाटतं की त्याला त्या ठिकाणून बदली करून घ्यावं वाटली. म्हणजे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकाला जर माझ्यासारख्या छोट्या शिवसैनिकाच्या एखाद्या आंदोलनामुळे बदली करावं लागत असेल त्याचं कारण काय होतं, विषय काय होता की हा जिल्हा अवैध धंदे मुक्त झाला पाहिजे, हा जिल्हा चांगला झाला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी अवैधरित्या खरं तर लाज वाटते हो आपली. कुठं मुंबईला, संभाजीनगरला आपण गेल्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्या जिल्ह्याचं नाव लिखते त्यावेळेस लोक म्हणतात तो का जिल्हा, तुमचा मटकेवाल्याचा जिल्हा का, तुमचा क्लबवाल्याचा जिल्हा का, तुमचा दारूवाल्याचा जिल्हा का. म्हणजे आपल्या जिल्ह्याची छबी अशी झालेली आहे. एखाद्या त्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की ज्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशामध्ये आपण पहिलं म्हणायचो का इथं काय UP बिहार झालं का, अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये या राज्यकर्त्यांनी निर्माण केली आणि
ते बदलण्यासाठी मी आक्रमक होत आलेला आहे. तुम्ही पाहत असाल की आत्ताच आम्ही PWDच्या समोर आंदोलन केलं, आक्रमकपणाने ते गोष्ट मार्गी लावली आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला न्याय दिला. अशी अनेक प्रकरणं मी माझ्या माध्यमातून, माझ्या पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम करत आलो आहे. ज्या वेळेस वेळ पडेल त्या वेळेस शिवसैनिकांना शिवसेनेचा जो धर्म आहे तो पार पाडलेलाच आहे. आपण पाहत आलेला आणि नुसत्या याच्यामुळेच नाही, जवळपास 50 गुन्हे त्या ठिकाणी. आणि अभिमानानं सांगासाठी एकही गुन्हा माझ्यावर कुठल्या खंडणीचा नाही, कोणाकडून हप्ता मागितला म्हणून नाही, कोणाला वेठीत धरलं म्हणून नाही. सगळेच्या सगळे गुन्हे हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, मग एखादा माझा शेतकरी बांधव असेल, माझा मराठा बांधव असेल, माझ्या विविध जातीचे बांधव असतील आणि सगळ्या समाजाला धरून चालणारा मी व्यक्ती असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की वेळोवेळी आक्रमक व्हावं लागतं. त्या पद्धतीने आम्ही आक्रमकपणा दाखवतो. ज्या ठिकाणी हात जोडून काम होते त्या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून, माझ्या वैयक्तिक हात जोडून काम करतो. पण निश्चितच ज्या ठिकाणी हात जोडून काम होत नाही त्या ठिकाणी मी आक्रमकपणा दाखवतो आणि ते दाखवत राहणार. एक शेवटचा प्रश्न आहे, विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? खरं तर आम्ही विधानसभेमध्ये तुम्ही पाहिलं असेल या लोकसभेच्या गणितावर आणि आदरणीय उद्धव साहेबाला राज्याचं मुख्यमंत्री करण्यासाठी महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी उत्स्फूर्त आहे. आणि त्याच तुलनेमध्ये लोकसभेच्या पेक्षाही जास्त वातावरण आता विधानसभेला आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राहणार आहे. आणि 200 ते 220पर्यंत जागा या पूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीला मिळणार आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब होणार आहेत. तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय देशमुख यांनी अगदी स्पष्टपणे, बिनधास्तपणे आपलं म्हणणं व्यक्त केलेलं आहे. अगदी विस्फोटक मुलाखत दिलेली आहे. कन्हैया खंडेलवाल, प्रहार TV, हिंगोली.